कुंभ राशी 30 वर्षानंतर गुढीपाडव्याला तयार होणार कालसर्पयोग. तुम्ही करोडपती होणार. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. कुंभ राशीच्या लोकांसाठी 30 मार्च 2025 मध्ये एक अत्यंत महत्त्वाची आणि दुर्मिळ घटना घडणार आहे. मित्रांनो, कालसर्पयोगाचा प्रभाव म्हणजेच हा कालसर्पयोग तब्बल 30 वर्षानंतर कुंभ राशीसाठी अत्यंत प्रभावशाली ठरणार आहे. काही लोक याला घाबरतात, पण हा योग जर योग्य प्रकारे साधला गेला तर तो अशुभ नव्हे तर प्रचंड लाभदायक ठरू शकतो. कालसर्पयोग म्हणजे काय? तर कालसर्पयोग हा एक शक्तिशाली ज्योतिषीय योग आहे. जेव्हा सर्व ग्रह राहू केतूच्या दरम्यान अडकतात, हे योग सामान्यतः कष्ट, अडचणी आणि अज्ञात भय निर्माण करतो. पण कुंभ राशीच्या बाबतीत यावेळी याचे रूपांतर सिद्धी, समृद्धी आणि राजयोगात होणार आहे. आता 30 मार्चला गुढीपाडव्याला या कालसर्पयोगात काय विशेष आहे हे जाणून घेऊयात. यावेळी राहू कुंभ राशीच्या लाभस्थानात म्हणजे 11व्या घरात आहे आणि केतू धनस्थानात म्हणजेच 5व्या घरात आहे. सर्व ग्रह हे राहू आणि केतूच्या मध्यावर असतील. गुरु वृश्चिक राशीत आणि शनी कुंभ राशीत. यांचे विशेष दृष्ट संयोग कुंभ राशीला धन आणि प्रसिद्धी देणार आहे. मंगळाचा सप्तम दृष्टी लाभ स्थानावर आहे. कुंभ राशीच्या आर्थिक क्षेत्राला मोठा बूस्ट देणार आहे. कुंभ राशीचे संपूर्ण भविष्य आणि परिणाम. नंबर 1 आहे आर्थिक क्षेत्रात क्रांतिकारी बदल. धनयोग आणि करोडपती होण्याची शक्यता आहे. तुम्ही ज्यात हात घालाल त्यातून मूल्यवर्धन होईल. रिअल इस्टेट असो, शेअर मार्केट असो, क्रिप्टोकरन्सी असो आणि स्टार्टअपमध्ये मोठा फायदा मिळेल. काही कुंभ राशीचे लोक लॉटरी, स्पेक्युलेशन किंवा अचानक मिळालेल्या मोठ्या व्यवहारामुळे करोडपती होतील. ज्या लोकांचे धनस्थान आणि लाभस्थान प्रबळ आहे त्यांच्यासाठी हे काळ सोन्याचे पर्व ठरेल. आता कुंभ राशीसाठी काही प्रभावित क्षेत्रे आहेत. ते म्हणजे रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन व्यवसाय, शेअर मार्केट, ट्रेडिंग, आंतरराष्ट्रीय व्यवसाय, आयात निर्यात, सरकारी कंत्राट, बांधकाम, पॉलिटिक्स, सोने, चांदी, रत्नविक्री आणि गहाण व्यवसाय. नंबर 2 आहे राजकीय, सामाजिक आणि नेतृत्व क्षेत्रात मोठा सन्मान. कुंभ राशीचे लोक हे अगोदरच राज्यकर्ते राशी म्हणून ओळखले जाते. कालसर्पयोगामुळे राहूचा प्रभाव वाढल्यामुळे कुंभ राशीचे लोक राजकीय किंवा समाजसेवेच्या क्षेत्रात मोठे यश मिळवू शकतात. नवीन संपर्क, पुढारी मंडळी, वरिष्ठांचे आशीर्वाद मिळतील. काही लोक पदवी, पुरस्कार किंवा लोकसंग्रहात प्रचंड वाढ अनुभवतील. नंबर 3 आहे विदेशी संधी आणि स्थायिक होण्याची शक्यता. राहू लाभ स्थानात असल्याने कुंभ राशीच्या लोकांना विदेशात मोठ्या व्यवसाय संधी मिळतील. विदेश गुंतवणूकदार, मल्टीनॅशनल कंपन्या यांच्याशी व्यवहार फायदेशीर ठरतील. विदेश गमनासाठी विजा मंजुरी, तेथे स्थायिक होण्याची संधीही मिळेल. इंटरनॅशनल टेंडर्स, प्रोजेक्ट्स सहज मिळतील. नंबर 4 आहे अचानक घडणारे परिवर्तन. जे प्रोजेक्ट किंवा डील्स दीर्घकाळ अडकलेले होते ते एकदम चालना मिळून फायदेशीर होतील. काहींना पूर्वजांची संपत्ती, कोर्ट केस जिंकण्यामुळे अचानक धनलाभ मिळेल. प्रभावशाली व्यक्तींशी संधान, ज्यामुळे आर्थिक किंवा व्यावसायिक उलथापालथ घडेल. नंबर 5 आहे आरोग्य आणि मानसिक शांती. कुंभ राशीच्या आरोग्यावर थोडासा ताण येऊ शकतो, पण विशेषतः जर मानसिक तणाव वाढण्याची शक्यताही आहे. स्ट्रेस मॅनेजमेंट असो, ध्यान असो, प्राणायाम करणे हे गरजेचे आहे. रक्तदाब, हृदयविकार आणि सायकोलॉजिकल स्ट्रेस यांची काळजी घ्या. आता काय काळजी घ्यायची आणि काय उपाय करायचे हे आता जाणून घेऊयात. कालसर्पयोग निवारण पूजा. त्र्यंबकेश्वर, महाकालेश्वर किंवा केदारनाथ येथे कालसर्प शांती पूजा केली जाऊ शकते. 30 मार्च सकाळी नागदेवतेची पूजा करा. नंबर 2 आहे राहू केतू उपाय. काळ्या कपड्यांचे दान करा. उडदाची डाळ, काळे तीळ आणि लोखंडाचे दान शनिवारी आणि सोमवारला करा. कालभैरव मंदिरात अभिषेक करा. नंबर 3 आहे काही विशेष मंत्र आणि जप. ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. महामृत्युंजय मंत्र हा दिवसातून 21 वेळा किंवा त्यापेक्षा जास्त वेळा जपा. ओम राम राहवे नमः आणि ओम केम केतवे नमः या राहू केतू बीज मंत्राचा जप करा. आता कुंभ राशीच्या विशेष उपाययोजना जाणून घेऊयात आणि कधी होईल याचा प्रभाव. कुंभ राशीच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव. आत्मविश्वासात वाढ, लोकांना आकर्षित करण्याची क्षमता, स्पष्ट बोलणे परंतु संयमी आणि रणनीतीपूर्ण निर्णय घेणे गरजेचे आहे. क्रांतिकारी बदलांसाठी सज्ज व्हा. परिस्थिती जलद बदलेल. आता काही विशेष सूचना आहेत कुंभ राशीसाठी. हट्ट आणि अहंकार टाळा, अन्यथा संधी गमावण्याची शक्यता आहे.
शुभ मुहूर्त पाहूनच गुंतवणूक किंवा मोठा निर्णय घ्या. ज्येष्ठांचा सल्ला आणि शुभंकर लोकांची मदत घ्या आणि हे सर्व 30 वर्षांनी मिळणारी संधी आहे. योग्य दिशा आणि उपायांनी हे कालसर्पयोग कुंभ राशीला राजयोग देऊ शकतात. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर माहितीसाठी व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.